विमान प्रवास महागणार, मग LPG सिलेंडरच्या किमतीचं काय? सौर पॅनलची किंमत का वाढणार? UPI ते ATM कोणते नियम बदलणार? मे महिना संपतोय, पण मग 1 जून पासून काय काय बदलणार आहे? कोणते नियम बदलल्यानं सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन बजेटवर परिणाम होणार आहे? बँकिंग सेवा, ATM सेवा यात काय बदलणार आहे? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. लोकमत.com वर आपलं स्वागत आहे. मे महिना संपून जून सुरू होतोय. 1 जून पासून नवे आर्थिक बदल होत आहेत, ज्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होणार आहे. कोणते आहेत हे बदल पाहूया. 1 जून पासून सोलर सबसिडी बाबत सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. 1 जून 2026 पासून सौर उद्योगात नवीन नियम लागू होणार आहेत, ज्याचा सौर पॅनलच्या किमती आणि जोडणीच्या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो. नवीन नियमांनुसार काही सौर पॅनल अधिक महाग होऊ शकतात. तसंच अनुदान आणि नेट मीटरिंगसाठी नियमांचं पालन अनिवार्य होणार आहे. देशात सौर उत्पादनाला प्रोत्साहन देणं आणि चीनवरील अवलंबित्व कमी करण्याचा सरकारचा यामागचा उद्देश आहे. 1 जून 2026 पासून सरकारकडून सुधारित केलेले सौर पॅनलसाठीचे नवीन ALMM नियम लागू होतील. म्हणजे पॅनलमधले सोलर सेल्स सुद्धा सरकारनं जारी केलेल्या मान्यताप्राप्त यादीतले असणं अनिवार्य आहे. हा नियम विशेषतः सरकारी योजना, अनुदान, नेट मीटरिंग आणि मोठ्या प्रकल्पांना लागू होईल, ज्यामुळे सोलर पॅनलची गुणवत्ता सुधारेल आणि मेक इन इंडियाला चालना मिळेल, असा सरकारचा हेतू आहे. यात कोणतीही सूट दिली जाणार नाहीये. आखाती देशातल्या युद्धाचा परिणाम म्हणून देशात इंधन दरवाढीचा भडका उडालाय. मे महिन्यात तब्बल 4 वेळा पेट्रोल डिझेलची दरवाढ झाली, तर गॅस सिलेंडर आणि CNGच्या दरातही वाढ झाली. पण तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला दरांची समीक्षा करतात, त्यानुसार दरवाढ किंवा कपात होते. आता 1 जून पासून सिलेंडरचे भाव वाढणार की स्थिर राहणार हे पाहावं लागेल. इंधन दरवाढीनंतर घरगुती सिलेंडर किंवा व्यावसायिक सिलेंडरची दरवाढ होऊ शकते, असं बोललं जात आहे. 1 जून पासून काही बँका ATM व्यवहार शुल्क, मोफत व्यवहार मर्यादा आणि रोख रक्कम काढण्याच्या नियमांमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. HDFC बँकेनं एप्रिल 2026 पासून एक महत्त्वाचा बदल केलाय. यात मोफत ATM विड्रॉल मर्यादेमध्ये UPI ATM मधून रोख रक्कम काढण्याचा समावेश आहे. तर पंजाब नॅशनल बँकेनं काही डेबिट कार्डवरच्या दैनंदिन रोख रक्कम काढण्याच्या मर्यादा कमी केल्यात. बँकिंग नंतर पुढचा बदल हा ऑनलाईन व्यवहाराशी संबंधित आहे. ऑनलाईन पेमेंट प्रणालीमुळे UPI व्यवहारात फसवणुकीच्या घटना घडल्यात. ही फसवणूक कमी करण्यासाठी किंवा रोखण्यासाठी NPCI आता नवीन नियम लागू करणार आहे. NPCI एक नवीन व्हेरीफाईड नेम सिस्टीम आणतीये, ज्यानुसार 30 जून 2026 पासून सर्व UPI ॲप्सना पेमेंट करण्यापूर्वी केवळ बँकेत नोंदणीकृत खऱ्या लाभार्थ्याचं नाव दाखवणं बंधनकारक असेल. म्हणजे QR कोड, मोबाईल नंबर किंवा वापरकर्त्यानं स्वतः दिलेल्या नावाऐवजी ज्या व्यक्ती किंवा व्यापाऱ्याला तुम्ही पैसे पाठवत आहात त्यांचं खरं नाव आता दाखवावं लागेल, जेणेकरून बनावट नावांचा वापर करून होणारी UPI फसवणूक कमी व्हायला आणि वापरकर्त्यांना पैसे पाठवण्यापूर्वी खऱ्या व्यक्तीची ओळख पटवायला मदत होणार आहे. 1 जून 2026 मध्ये भारतीय रेल्वेकडून मोठा रेल्वे ब्लॉक लादला जाणार आहे, ज्यामुळे अंदाजे 77 गाड्या रद्द होतील आणि इतर अनेक गाड्यांचे मार्ग बदलले जाऊ शकतात. याचा पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि ओडिशा यासह अनेक राज्यांवर परिणाम होऊ शकतो. या ब्लॉकमुळे अनेक सुपरफास्ट आणि दुरंतो गाड्यांच्या वेळा आणि मार्ग देखील बदलणार आहेत. त्यामुळे तुम्ही प्रवासाला निघण्याआधीच रेल्वेची सद्यस्थिती तपासणं गरजेचं असेल. नवीन आयकर नियम 2026 अंतर्गत पॅन संबंधित अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. यापैकी काही व्यवहारांसाठी आता पॅन अनिवार्य राहणार नाहीये, तर अनेक मोठ्या रकमेच्या व्यवहारांसाठी नियम अधिक कडक केले गेलेत. मालमत्तेच्या खरेदी विक्रीसाठी पॅनची मर्यादा 10 लाखांवरून 20 लाखांपर्यंत वाढवली आहे. याआधी एका दिवसात 50,000 रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम जमा करायची असेल तर पॅन देणं आवश्यक होतं, पण आता ही अट रद्द करण्यात आली आहे. जुन्या फॉर्म 16 ऐवजी आता नवा फॉर्म 97 लागू केला जाणार आहे. यासोबतच सरकारनं काही विशिष्ट प्रकरणांमध्ये पॅन अनिवार्य केलंय. आता 45 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेचे व्यवहार, गिफ्ट डीड आणि जॉईंट डेव्हलपमेंट अग्रीमेंटसाठी पॅन आवश्यक असणार आहे. तसंच वार्षिक 10 लाखांपेक्षा जास्त कॅश विड्रॉलसाठी देखील पॅन रिपोर्टिंग लागू होईल. जून महिन्यात भारतीय हवाई प्रवाशांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. देशातल्या 2 सर्वात मोठ्या विमान कंपन्या एअर इंडिया आणि इंडिगो यांनी देशांतर्गत उड्डाणं कमी करण्याचा निर्णय घेतलाय. मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही विमान कंपन्या 1 जून 2026 पासून पुढच्या 90 दिवसांसाठी अनेक देशांतर्गत मार्गांवरच्या उड्डाणांची संख्या कमी करण्याची शक्यता आहे. यामागे एव्हिएशन टर्बाईन फ्युएलच्या किमतीत झालेली मोठी वाढ आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांनंतर प्रवासी मागणीत झालेली घट ही प्रमुख कारणं असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच जगभरात इंधनाच्या किमती वाढतायत. पश्चिम आशियातील तणावाचा परिणाम विमान वाहतूक क्षेत्रावर होतोय. त्यामुळे जून पासून हे बदल होऊ शकतात.
एकंदरीत 1 जून पासून होणारे हे सगळे बदल पाहता तुम्हाला तुमच्या आर्थिक दैनंदिन जीवनात काय बदल करणं गरजेचं आहे याचा विचार करावा लागेल. ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.